speech that I have already explained earlier that it is a kind of jewelry to the language. Means when we want to make our language very attractive, plain from generally the communication we speak with each other, we plainly speak, isn't it? But when we have to tell some ideas in a different way, poet or the person has to use the figurative language. That is called the figurative language. मराठीमध्ये त्याला म्हणतात अलंकारिक भाषा. मग ती अलंकारिक भाषा सगळ्यांनाच येते असं नाही. And the necessary thing that we must have little bit knowledge. ओके, काही जनरल सर्वसामान्य लोकांमध्ये बऱ्याच वेळा जनरली ती असते, पण त्यांना माहित नसतं की दे आर युजिंग द फिगरेटिव्ह लँग्वेज. ते फिगरेटिव्ह लँग्वेज वापरतात हे कदाचित त्या लोकांना माहित नसतं. Already we had discussed about the four figure of speech in the previous lecture. Today we are going to discuss the next one. पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन म्हणजे काय? मराठी त्याला म्हणतात चेतना गुणोक्ती अलंकार. इट इज कॉल्ड चेतना गुणोक्ती अलंकार इन मराठी. पर्सोनिफिकेशन. सो व्हॉट इज द पर्सोनिफिकेशन? चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये नेमकं काय होतं मराठीत आपल्याला माहिती आहे. दॅट इनएनिमेट गोष्ट जी असते म्हणजे नॉन ह्युमन जी ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, त्या वस्तूला इज ट्रीटेड ॲज अ ह्युमन. त्याला ॲज अ ह्युमन ट्रीट केलं जातं. त्याला म्हणतात पर्सोनिफिकेशन. मीन्स द डेफिनेशन लेट अस सी हियर. नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स आर ट्रीटेड ॲज अ ह्युमन. काय केलं जातं? नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स आर ट्रीटेड ॲज अ ह्युमन. दॅट इज इनएनिमेट बीइंग इज ॲट्रिब्युटेड टू द ह्युमन क्वालिटी. ॲट्रिब्यूट करणे म्हणजे काय? देणे. जे इनएनिमेट आहे, निर्जीव आहे, जे एका जागेवर दुसऱ्या जागी हलू शकत नाही, बोलू शकत नाही, अशा गोष्टींना, अशा ऑब्जेक्ट्सला काय करणं? ह्युमन क्वालिटी, मानवी गुणांचा त्याच्यामध्ये जणू काही वावर आहे किंवा त्याच्यामध्ये जणू काही मानवी गुण आहेत असं दाखवणे बोलताना किंवा लिहिताना. त्यावेळी आपण फिगर्स ऑफ स्पीचचा वापर करत असतो आणि तो फिगर्स ऑफ स्पीच असते पर्सोनिफिकेशन. ती असते पर्सोनिफिकेशन. नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स आर ट्रीटेड ॲज अ ह्युमन. इथं काय केलं जातं? नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स आर ट्रीटेड ॲज अ ह्युमन. दॅट इज इनएनिमेट बीइंग इज ॲट्रिब्युटेड टू द ह्युमन बीइंग. इनएनिमेट गोष्टीला ह्युमन बीइंग सारखं ट्रीटमेंट असते, त्याला ह्युमन क्वालिटी दिली जाते. मराठीमध्ये आपल्याला माहितच आहे चेतना गुणोक्ती म्हणजेच इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात पर्सोनिफिकेशन करणे म्हणजे काय? पर्सनच्या क्वालिटी देणं, व्यक्तीच्या क्वालिटी देणं. ज्या काही गोष्टी अदृश्य असतील किंवा ज्या दिसत नाहीये किंवा वारा आहे, झाड आहे, गवत आहे, फूल आहे, जे बोलू शकत नाही, पण ज्यावेळी अशा प्रकारे जो रायटर आहे, जो स्पीकर आहे, तो त्याच्या भावना त्या माध्यमातून व्यक्त करतो. त्या वस्तूंना ॲज अ समजा नाही का, वारा, सुसाट वारा पळायला लागला तर पळतो का वारा? नाही पळत, आपल्याला माहिती आहे. पण पोएट किंवा आपण जनरली असं म्हणू शकतो. त्यामुळे पळणे ही क्वालिटी माणसाची आहे, नॉट विंडची. त्यामुळे such example is the example of personification. Let us see some example are here. Little sorrow, sit and weep. Little sorrow म्हणजे काय? दुःख, सॅडनेस. लिटल सॉरो जे दुःख आहे ते बसलं आणि रडायला लागलं. आता दुःख हा काय व्यक्ती नाहीये ना बसायला कुठंतरी रडायला. जो व्यक्ती दुःखी झाला आहे, समजा मला दुःख झालं, मग मी एका जागेवर बसलो आणि रडायला लागलो, असं न म्हणता माझ्यामधलं जे दुःख आहे, लिटल सॉरो सिट अँड वीप. व्यक्ती नाही रडत आहे, ही लाईन काय सजेस्ट करते? द सॉरो सिट अँड वीप. हे जे दुःख आहे ते खाली बसलं आणि वीप करतं. मग आता हा जो सॉरो आहे, सॉरो इज नॉट अ ह्युमन अँड इट कॅनॉट सिट अँड इट कॅनॉट वीप, बट
तरी देखील असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा सॉरो इज पर्सोनिफाईड. बसणे आणि रडणे हा मानवी गुणधर्म आहे. मानव बसू शकतो आणि बसून रडू शकतो. हे जे सॉरो आहे, दुःख, सॉरो असं कुठं दिसतो का? या आमच्या घरात सॉरो राहतो बरं का, रस्त्याने चाललाय सॉरो बघा, असं आपण म्हणू शकतो का? नाही. सो दिस इज द सिटिंग अँड वीपिंग इज द ह्युमन क्वालिटी गिवन टू द सॉरो. इट इज अ सॉरो इज अ इनएनिमेट थिंग. इट इज आयडिया. ठीक आहे, ही कल्पना आहे, ही काही डोळ्याने दिसत नाही सॉरो, किंवा आपण त्याला टच करू शकत नाही. ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे सॉरो. दुःख हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, अदृश्य आहे, पण तरी त्याला सिट अँड वीप म्हटलंय. तो सिट करतो आणि वीप. अशा वेळी त्याला ह्युमन क्वालिटी दिली आणि म्हणून ही काय आहे? फिगर ऑफ स्पीच, पर्सोनिफिकेशन. हियर इज द अनदर एक्झाम्पल. द फ्युरियस स्टॉर्म डिस्ट्रॉयड द सराउंडिंग. द फ्युरियस स्टॉर्म. स्टॉर्म कसा? फ्युरियस. फ्युरियस म्हणजे रागावलेला, क्रोधित. स्टॉर्म म्हणजे वादळ. आता क्रोध हा राग कोणाला येतो? माणसाला येतो. हे काय वादळ किंवा वारा हे काय पुढे दिसलं आपल्याला, दिली कान फडक घेऊन मग रडायला लागला असं थोडे. किंवा त्याला आपण काहीतरी त्याच्यावर अन्याय केला मग ते रडायला लागलं, त्याला खूप राग आला आणि मग ते जोरात वाहायला लागला असं थोडंच जो वाऱ्याला काय म्हणले की अतिशय शुद्ध झालेला, अतिशय रागावलेला वारा, वादळ. स्टॉर्म म्हणजे वादळ. त्या वादळानं म्हणजे वादळाला काय केलंय? पर्सोनिफाय केलंय. वादळ हे स्टॉर्म जो आहे, स्टॉर्मला काय म्हटले? फ्युरियस म्हटले. त्याच्यानंतर त्यांनी कृती पण केली. काय केली? डिस्ट्रॉय केली. आता तो काय, आपण जसं हाताने एखादी कृती करू शकतो तसं हा करू शकतो का? नाही. रागावलेला, राग आला मग तोडफोड करून टाकली. आता राग येणं हा माणसाला येतो, तोडफोड हे माणूस मग त्या याच्यात करू शकतो. हे नॅचरल गोष्ट आहे, पण तरी असं म्हटलंय की वादळ कसं होतं? रागवलेलं. म्हणजे भयानक वादळ जेव्हा येतं तेव्हा त्याला काय केलंय? पर्सोनिफाय केलंय, त्याला रागवलेला म्हणून. ऍक्च्युली ती नॅचरल गोष्ट आहे. रागवलेला वगैरे असं म्हणता येणार नाही आपल्याला की त्याला राग आला होता म्हणून तो आला, असं नाहीये. पण एक जो पोएटिक लँग्वेज यूज करण्याची कला जी आहे ती पोएट्स मध्ये असते आणि त्या माध्यमातून आपलं जे म्हणणं आहे ते अतिशय जास्त इफेक्टिव्ह व्हावं, लोकांना वाचावंसं वाटावं म्हणून अशा पद्धतीनं ते केलेलं असतं. The dish ran away with the spoon. आता काय झालं? डिश पळून गेली विथ द स्पून, चमच्या बरोबर. चमचा डिश पळाली, है का नाही? आता काय झालं असेल? घरात हातात प्लेट आणि चमचा असेल आणि तो खाली पडला, पायऱ्यावरून समजा खाली पडला, गडांग करत ते खाली गेलं असेल तर काय म्हणलं? द डिश रॅन अवे विथ द स्पून. हे का नाही? म्हणजे बघा, पळणे, रॅन अवे इज अ ह्युमन क्वालिटी, इज ॲट्रिब्युटेड टू द डिश अँड द स्पून. डिशला आणि स्पूनला खरं तर या निर्जीव गोष्टी आहेत. ह्या काय रॅन अवे होऊ शकत नाही, पळू शकत नाही, बट स्टील दे आर पर्सोनिफाईड. त्यांना पर्सोनिफाईड केलेलं आहे. सो दिस इज द इन्स्टन्स ऑफ पर्सोनिफिकेशन. म्हणून हे कशाचं उदाहरण आहे? पर्सोनिफिकेशनचं उदाहरण आहे. लक्षात घ्या, पर्सोनिफिकेशन मध्ये काय केलेलं असतं? नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स आर ट्रीटेड ॲज अ ह्युमन. That is inanimate being is attributed to the human quality. निर्जीव, अदृश्य किंवा काल्पनिक गोष्टींना मानवी गुणधर्म आहेत असं दर्शवणं, असं भासवणं त्याला म्हणतात पर्सोनिफिकेशन. पर्सनचे गुण देणं. पर्सन नसणाऱ्या गोष्टींना पर्सन आहे असं भासवणं, दॅट इज कॉल्ड द पर्सोनिफिकेशन. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज मेटोनेमी. पुढची आहे मेटोनेमी. मेटोनेमी मध्ये काय असतं बा? इट मीन्स फॉर चेंज ऑफ नेम. चेंज ऑफ नेम असतं, नाव बदललं जातं.
एका वस्तूला किंवा व्यक्तीला किंवा घटकाला ह्या नावाने न बोलता दुसऱ्या नावाने बोलणे, दॅट इज कॉल्ड द मेटोनिमी. त्याला म्हणतात मेटोनिमी. मेटोनिमी मध्ये काय, इट मीन्स फॉर द चेंज ऑफ नेम, इट इज अ सबस्टिट्यूट ऑफ द थिंग नेम्स फॉर द थिंग मीन्ड. पर्यायी एखाद्या वस्तूला दुसरा पर्यायी नाव देणं. म्हणजे एखादी धाडसी मुलगी आहे किंवा मुलगा आहे, तर आपण त्याला म्हणतो बघा वाघ आला, बघा वाघ आला. मग असं नाव, पर्यायी नाव त्या व्यक्तीला देणं म्हणजे काय आहे, मेटोनिमी. सो इट मीन्स फॉर अ चेंज ऑफ नेम, नेमला काय केला तर चेंज, त्याला पर्यायी, त्याला समकक्ष असा दुसऱ्या गोष्टीनं पहिल्या गोष्टीला बोलवणं. इट इज अ सबस्टिट्यूट ऑफ द थिंग नेम्स फॉर द थिंग मीन. उदाहरणार्थ पहा, द पेन इज माइटर दॅन द सोर्ड. काय लिहिले, द पेन इज माइटर दॅन द सोर्ड. म्हणजे पेन हा शक्तिशाली आहे, माइटर आहे, दॅन द सोर्ड. कोणापेक्षा, तलवारीपेक्षा. तलवारीपेक्षा पेन हा शक्तिशाली आहे असं इथं म्हणलंय. पेन इज माइटर दॅन द सोर्ड. आता पेन म्हणजे काय, तर नॉलेज किंवा एज्युकेशन. इथं पेन हा शब्द कशासाठी वापरलाय, नॉलेज किंवा एज्युकेशन. तुमची लेखणी, जी लेखांकन करू शकतो जो शिकलेला वगैरे आहे तो. पॉवर, सोर्ड इज द सिम्बॉल ऑफ पॉवर. सोर्ड कशाचं, तलवार कशाचं प्रतीक आहे, पॉवरचं, शक्तीचं प्रतीक आहे. शक्ती कोणाकडे येऊ शकते, लक्षात घ्या, शक्ती कोणाकडेही असू शकते. एखाद्या अडाणी माणसाकडेही शक्ती असू शकते, पॉवर असू शकते, पैसा असू शकतो. आपल्याला माहिती आहे, देर आर मेनी पॉलिटिशियन्स हु आर पॉवरफुल. ते पॉवरफुल असतात, म्हणजे मनी मसल सगळ्या बाबतीत. पण ते नॉलेजेबल असतीलच असं नाही, असतीलच असं नाही, असू शकतात पण असतीलच असं नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळा हे मोठमोठ्या लोकांवरती मीडियाच्या माध्यमातून किंवा पत्रकारितेच्या माध्यमातून किंवा लेखणीच्या पुस्तकाच्या कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून, साप्ताहिकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या टीका टिप्पण्या केल्या जातात. आणि त्याचा परिणाम त्या शक्तिशाली व्यक्तींच्या करिअरवर सुद्धा होऊ शकतो, हे लक्षात घ्या. जे मोठी माणसं आहे हे मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावरती जेव्हा लेखणीच्या माध्यमातून चांगलं वाईट जे काही लिहिलेलं असेल त्याचा परिणाम त्यांच्या शक्तीवर होऊ शकतो. आणि ती शक्ती याला रोखू शकत नाही. बरं, नॉलेज किंवा शिक्षण तुमचं कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. संपत्ती हिसकावली जाऊ शकते, पण तुमच्याकडे असणारं जे नॉलेज आहे ते कोणीही घेऊ शकत नाही. म्हणून म्हटलंय की पेन इज माइटर दॅन द सोर्ड. पेन हे माइटर दॅन द सोर्ड आहे. आपल्याला माहिती आहे, राजकीय नेते जरी खूप हुशार असले किंवा शक्तिशाली असले तरी त्यांना मदत करण्यासाठी IAS दर्जाचे, IAS IPS या हुशार बुद्धिमान अधिकाऱ्यांची गरज असते. त्यांची जी योजना आहे ती प्रत्यक्षात राबवण्याचं काम हे बुद्धिमान लोक करत असतात. एखादा राजकीय नेता आहे, त्याच्या मनात कितीही चांगली आयडिया आली तरी प्रत्यक्ष राबवण्यासाठी त्याला कोणाची गरज असते, पेनची गरज असते. राजा हा शिकलेलाच असावा असा काही नाहीये. राजा अडाणी असू शकतो, पण त्याला त्याचा दरबार चालवणारे जे लोक असतात त्याच्यावर ठरलं जातं त्याचं राज्य कसं आहे. and that is why pen is mighter than the sword. pen is actually pen न म्हणता नॉलेज किंवा एज्युकेशन म्हटलं असतं तरी चालत असतं, पण त्याला पर्यायी शब्द नॉलेज किंवा एज्युकेशनचा पर्यायी शब्द काय आहे, पेन. आणि पॉवर म्हणता काय म्हटले, द सोर्ड म्हटले. The next example is also there. I read महात्मा गांधी. मी जेव्हा म्हणतो I read महात्मा गांधी तेव्हा मी महात्मा गांधी वाचतो. आता महात्मा गांधी का माझ्या समोर आहे का वाचायला? मी कुठल्या व्यक्तीला वाचू शकतो का? नाही. मला महात्मा गांधी जेव्हा मी म्हणतो I read महात्मा गांधी त्यावेळी मला काय म्हणायचं असते, द लिटरेचर ऑफ महात्मा गांधी. महात्मा गांधी
गांधींनी लिहिलेले जे काही पुस्तक असतील, त्यांच्या जीवनावर आधारित जे काही पुस्तक असतील, त्यांना ते मला म्हणायचंय. पण ते शब्द न वापरता मी काय म्हणतो, आय रीड महात्मा गांधी. ते न म्हणता मी काय म्हणतो, आय रीड महात्मा गांधी. गेटिंग? मला लिटरेचर ऑफ महात्मा, मी लिटरेचर ऑफ महात्मा गांधी वाचतो, म्हणजे गांधींचं साहित्य. पण ते न म्हणता मी म्हणजे पर्यायी शब्द, एकाला दुसरा पर्याय वापरणं. सच इज द इन्स्टन्स ऑफ मेटोनिमी. त्याच्या समान पर्यायी शब्दांचा वापर करणं त्याला म्हणतात मेटोनिमी. एका गोष्टीला दुसरी गोष्ट म्हणून नाव देणे, दॅट इज कॉल्ड द मेटोनिमी. 7वी फिगर ऑफ स्पीच आपण बघतो या सिरीज मधली, ती आहे apostrophe. The 7th one is apostrophe. It is a direct address to the dead, absent or some inanimate being as if it is in front of the speaker. काय? It is a direct object. ते काय? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, म्हणजे सॉरी डायरेक्ट ऍड्रेस आहे, नॉट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऍड्रेस, ऍड्रेस करणे म्हणजे काय? बोलणे, डायरेक्टली त्याच्याशी बोलणे. कोणाशी? खरं तर तो व्यक्ती डेड असू शकतो, अब्सेंट असू शकतो, किंवा तो निर्जीव असू शकतो, पण तो नाही आपल्या समोर, किंवा तो बोलू शकत नाही. समजा फाळ्याला म्हणतो, अरे फाळ्या तो खूप चांगला दिसतोय, ऍक्च्युअली त्याला बोलता येतं का? नाही बोलता येत. इनॅनिमेट आहे, निर्जीव आहे, पण तरीही मी त्याला जेव्हा बोलतो असं हसवलं जातं, तेव्हा apostrophe ही फिगर ऑफ स्पीच असते. म्हणजे डायरेक्ट ऍड्रेस टू द डेड, ऍब्सेंट ऑर सम इनॅनिमेट बीइंग as if it is in front of the speaker. ऍब्सेंट आहे नाही तरी तो आपल्या समोर आहे, अशा गप्पा आपण मारतोय. फॉर एक्झाम्पल, ओ स्टार्स अँड क्लाउड्स, you are all about to mock me. Oh stars and clouds. आता स्टार्स अँड क्लाउड्स आपलं खरंच ऐकणार आहे का? किंवा ते आपल्या बोलण्याला काही प्रतिक्रिया देऊ शकतात का? नाही, दे आर इनॅनिमेट. पण हा काय म्हणतो की यू आर ऑल अबाउट टू मॉक मी. मॉक म्हणजे काय? उपहास करणे. तुम्ही माझा उपहास करताय, तुम्ही माझ्याकडे वेगळ्या नजरेनं कुचेष्टेनं बघताय. ओ स्टार्स अँड क्लाउड्स. आता स्टार्स अँड क्लाउड्सला काय करायचंय तुझं काय? पण त्याला मला मनातच असं जर वाटतंय की दे आर मॉकिंग ॲट मी, ते माझ्याकडे मॉक करताय. म्हणजे जेव्हा ओ स्टार्स अँड क्लाउड्स म्हणजे इनॅनिमेट गोष्ट, डेड किंवा ॲब्सेंट, त्याला डायरेक्ट आपण त्यांना उद्देशून जेव्हा बोलतो, तेव्हा फिगर ऑफ स्पीच जी असते ती असते apostrophe. पुढे पहा, ओ गॉड फॉरगिव्ह मी. आता काय झालं, समजा चूक झाली आपल्या, ओ गॉड फॉरगिव्ह मी, आपण ओ गॉड फॉरगिव्ह मी, हे देवा मला माफ कर. आता ओ गॉड फॉरगिव्ह मी, इथं गॉड समोर आहे का? गॉड लगेच उत्तर देतोय का? नाही देत, तरी आपण बोलतो. म्हणजे आपण कोणाला उद्देशून बोलतोय? फॉरगिव्ह मी. कोणाला उद्देशून बोलतोय? गॉडला. आता गॉड आहे का समोर? ऍब्सोल्युटली नॉट. तरी देखील जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती फिगर ऑफ स्पीच काय असते? apostrophe असते. दिस इज द इन्स्टन्स ऑफ apostrophe. नेक्स्ट वर्ड इज हायपरबोल. पुढची फिगर ऑफ स्पीच आहे हायपरबोल. इट इज unreal exaggeration to emphasize the real situation. Unreal exaggeration. Exaggeration म्हणजे काय? फुगवटा किंवा बढाई मारणे थोडक्यात. इट इज अनरियल एक्झॅगरेशन. एक्झॅगरेट करणे, का खुशालकी मारणे, मोठेपणा सांगणे. टू एम्फॅसिस द रिअल सिच्युएशन म्हणजे थोडं आहे, जसं राळभर असेल तर थाळभर करायचं नाही का? छोट्या गोष्टीला फार काहीतरी वेगळं झालंय असं म्हणून जेव्हा अशा प्रकारे शब्दांचा वापर होतो, तेव्हा फिगर ऑफ स्पीच काय असते? हायपरबोल असते. इट इज अनरियल एक्झॅगरेशन. अनरियल असतं, अवास्तववादी असं केलेलं वर्णन असतं. टू एम्फॅसिस द रिअल सिच्युएशन. कशासाठी? सध्याची जी वस्तुस्थिती आहे तिला कसं अजून जास्त मोठं दाखवता येईल यासाठी काही स्टेटमेंट्स केले जातात. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ हायपरबोल. दॅट इज ओव्हर स्टेटमेंट इज मेड टू एम्फॅसिस द फॅक्ट.
जे फॅक्ट आहे, जी वस्तुस्थिती आहे, ती वस्तुस्थिती इम्फॅसिस करण्यासाठी ओव्हर स्टेटमेंट केलं जातं, खुशाली मारले जाते, बढाई मारली जाते. दॅट इज कॉल्ड द हायपरबोल. बघा, शी इज ॲज हेवी ॲज अन एलिफंट. काय म्हटलं? शी इज ॲज हेवी ॲज अन एलिफंट. एखादं जाड व्यक्ती असेल, हेवी, जड, वजनदार. कशी वजनदार आहे? ॲन एलिफंट. आता एलिफंट एवढी जाड व्यक्ती असणार आहे का? नाही. पण म्हणजे वस्तुस्थिती जी आहे ती तिच्यावरती आपल्याला स्ट्रेस द्यायचा आहे, इम्फॅसिस द्यायचा आहे वस्तुस्थितीवरती. त्याच्याकडे लोकांचं लक्ष वळवायचंय. अशा वेळी त्याला फुगून सांगितलं की खरंच आहे का काय, असं बघायला लोक लक्ष देतात. आय लव्ह यू डिअर टिल टू पोल मीट. आय विल लव्ह यू डिअर, प्रिय, मी तुझ्यावर एवढं प्रेम करीन टिल टू पोल मीट. पोल म्हणजे काय? ध्रुव. दोन ध्रुव एकमेकांना भेटेपर्यंत. आता दोन ध्रुव कधीच हे होणार नाहीये. म्हणजे हा काय करतोय? एक्झॅगरेट करतोय त्याच्या प्रेमाचं, ओव्हर स्टेटमेंट करतोय. हे होऊ शकत नाही आपल्याला माहितीये, बट तरी बढा मारतोय. इन द शेक्सपियर्स हॅमलेट, तो जो प्रिन्स हॅमलेट आहे, त्याची जी प्रेयसी आहे ऑफेलिया, जेव्हा ऑफेलियाचा मृत्यू होतो आणि तिला त्या कबरेमध्ये गाडण्यासाठी नेलं जातं, तेव्हा हा जंप करतो, उडी मारतो त्या ह्याच्यामध्ये आणि म्हणतो की आय लव्ह ऑफेलिया, 1000 brothers would not. मी ऑफेलियावर 1000 भाऊ तिचे जेवढं प्रेम करतील त्यापेक्षाही जास्त प्रेम करतो, असं तो त्यावेळी म्हणतो. म्हणजे ते ओव्हर स्टेटमेंट आहे. एक व्यक्ती एका व्यक्तीप्रमाणेच प्रेम करू शकतो ना. 1000 ब्रदर्स वगैरेचा काही प्रश्नच नाहीये. इन द सेम वे म्हणजे हायपरबोल, हे काय केलं? ओव्हर स्टेटमेंट केली जाते, नाही का? The cow hitted on his nose and the river of blood started flowing. ठीक आहे ना? काव, गायीनं त्याच्या नाकाला लात मारली, hitted to the nose and the river of blood started flowing. रक्ताची नदी व्हायला लागली. आता रिव्हर ऑफ ब्लड होणार आहे का नाही? पण भळा 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 जोरदार रक्त वाहते. आता कितीही रक्त व्हायला आपल्या शरीरातून तरी ती रिव्हर ऑफ ब्लड होऊ शकत नाही, नदी होऊ शकत नाही, नदीचा प्रवाह होऊ शकत नाही. पण त्या ज्या गोष्टी आहेत त्याची इंटेन्सिटी लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी जेव्हा अशा प्रकारचे अनरियल एक्झॅगरेशन केलं जातं, म्हणजे ओव्हर स्टेटमेंट केलं जातं, त्यावेळी फिगर ऑफ स्पीच असते हायपरबोल. ओके, these are the 4 figure of speech that we today discuss. The first one is personification. Personification मध्ये human quality is attributed to inhuman being. मेटोनिमी मध्ये एका त्याच्या नावानं न बोलवता दुसऱ्याच नावाने त्याला बोलवणे म्हणजे मेटोनिमी. दॅट इज द चेंज ऑफ नेम, नाव चेंज केलं जातं याच्यामध्ये. ॲपॉस्ट्रॉफी मध्ये जे अदृश्य आहे, जे दिसत नाही किंवा जे बोलू शकत नाही किंवा निर्जीव आहे अशा व्यक्तीला काहीतरी बोलणे म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी. त्यावेळी फिगर ऑफ स्पीच असते ॲपॉस्ट्रॉफी. आणि हायपरबोल मध्ये ओव्हर स्टेटमेंट केलं जातं, अनरियल एक्झॅगरेशन, अवास्तववादी फुगवटा केला जातो, अवास्तववादी वर्णन केलं जातं, त्यावेळी हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच होतो. आय होप दॅट यू अंडरस्टूड all those 4 figures of speech today. This is enough for today. Thank you very much.